मुंबईत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. पुढील 5 दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा. संपूर्ण किनारपट्टीवर 35 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार. थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्याला पावसाने झोडपलं. गेल्या 24 तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद. बंगळुरूमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. 36 तासात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाल्याचं चित्र. हिंगोली जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्याचा पाऊस. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. शेतकरी चिंतित. अकोला जिल्ह्याला पावसानं झोडपला. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. मान्सून पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. पावसाला पोषक वातावरण असल्यानं वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. हवामान विभागाचा अंदाज. नवी मुंबईमध्ये काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. भिवंडी शहरासह ग्रामीण भागालाही काल पावसानं झोडपलं. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. राज्यासह मुंबईमध्ये आजपासून 24 मे पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. साताऱ्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. नाल्यांची साफसफाई न झाल्याने अनेक घरांसह दुकानात पाणी. नागरिकांचं मोठं नुकसान. पैठणमध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुणे विमानतळावर जोरदार पावसामुळे पाणी साचलं. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय. मीरा भाईंदरमध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. झाड कोसळल्याच्या घडल्या घटना. हिंगोलीमध्ये काल जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने हळद पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतित. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अनेक गावात वीज पुरवठा खंडित. झाड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अहिल्यानगर शहरासह परिसरात तिसऱ्या दिवशीही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. रात्री अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ. वसई विरारमध्ये काल जोरदार पाऊस. अचानक अवकाळी पावसामुळे आंबा, केळी, पपई पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. पिंपरी चिंचवड शहरात काल जोरदार पावसाची हजेरी. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाला सुरुवात. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. अचानक पावसामुळे सोलापूरकरांची उडाली तारांबळ. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन. शेती पिकांना पावसाचा फटका. रत्नागिरीत पावसाची दमदार एंट्री. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मालेगावमध्ये पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ मुसळधार पावसामुळे वीज पडून 2000 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोवा राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार. पणजी शहराला पावसाने झोडपले. बाजारपेठेमध्ये देखील शिरले पाणी. मुसळधार पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ. पुणे शहराला आजही ऑरेंज अलर्ट. पुणे वेधशाळेने दिलाय इशारा. शहर आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा. आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी समांतरची चाचणी. उजनी धरणातून थेट चॅनलमधून जॅकवेलमध्ये पाणी सोडण्यात आलं. सांगलीत संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक. प्रभावी नियोजन करून सविस्तर कृती आराखडा 8 दिवसात सादर करण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. आजपासून 11वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. 11 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी
11वीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी गावाला पुलाची प्रतीक्षा. वर्षानुवर्ष रखडलेल्या पुलाला मिळाली मंजुरी. मंजूर पुलाच्या श्री गणेशाला मुहूर्त मिळेना. पुण्यात धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस. पावसामुळे इमारत धोकादायक स्थितीमध्ये इमारत खाली करण्याचे महानगरपालिकेचे आदेश. महानगरपालिकेकडे नागरी समस्यांची संख्या 1.25 लाखांच्या पार. 2015च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये 70% वाढ. मुंबई महानगरपालिकेकडून वर्षाला हजारो कोटींची तरतूद. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 2,000चा दंड. पीएमपीची नवी नियमावली. अहमदाबादमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणांना लक्ष्य करून पाडण्याच्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू. अंदाजे 2.5 लाख चौरस मीटर अनधिकृत बांधकामे साफ करण्याचे मोहिमेचे उद्दिष्ट. राज्यात मराठा तरुणांना रोजगार निर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिलं जातं. महामंडळाकडून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक बेरोजगार तरुण व्यवसाय घडवण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची गर्दी. रेल्वे स्थानकांमध्ये विनातिकीट प्रवेश अशक्य. मेट्रोप्रमाणे आता पश्चिम रेल्वेवर प्रकल्प राबवला जाणार. पश्चिम रेल्वेवर 12 रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रकल्प राबवण्यात येणार. देशाची राजधानी दिल्लीसह देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या दरात घसरण. सोने 490 रुपयांनी घसरून 96,540 रुपये प्रति 10 ग्रॅम. पुण्यात पीएमपीच्या मुख्यालयाच्या जागेमध्ये महामेट्रो हब सेंटर होणार. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून सर्वसमावेशक आराखडा तयार. आज राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राहणार उपस्थित. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 300 किलोमीटर. व्हायाडक्टचे काम पूर्ण. आता नुकताच सुरतमध्ये 40 मीटर लांबीचे फुल स्पॅन बॉक्स गर्डरची उभारणी. पहिल्या अणुभट्टीसाठी योगदान देणारे श्रीनिवास कालवश यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन. भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमात त्यांचं मोलाचं योगदान होतं. ज्येष्ठ शास्त्रज्ञ लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन. पुण्यात शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार होणार. छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याने मालेगावात जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटप करत भुजबळ समर्थकांकडून जल्लोष साजरा. नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदल कंपनीला आग. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. चंद्रपूरच्या ताडोबातील 2 वाघांची लागून असलेल्या प्रादेशिक वन विकास महामंडळाच्या जंगलात एंट्री. वाघांच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू. सांगलीत आर्थिक वादातून तरुणाचा खून. आपल्या मुलाने खून केल्याच्या धक्क्याने संशयिताच्या आईची गळफास घेऊन आत्महत्या. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्याजवळ अपघात. अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी. बीडच्या नवगण राजुरी येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. बीडच्या केज रोडवर मोटरसायकलचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल. आयपीएलचा अंतिम सामना 3 जूनला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार. सामना बदलते हवामान बघता बीसीसीआयचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.